हे भीमाच्या लेकरांना जय भीम आहे माझा, लढवय्या सैनिकांना जय भीम आहे माझा, लढवय्या सैनिकांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला ते भीमाच्या लेकरांना जय भीम आहे माझा, लढवय्या सैनिकांना जय भीम आहे माझा, जे आहेत भीमाच्या विचाराशी माने प्रणय, अशा जय भीमवाल्यांना जय भीम आहे माझा, अशा जय भीमवाल्यांना जय भीम आहे माझा, जय भीम करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. संपूर्ण विश्वाला शांतीचा महामार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या दोह्यांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेची आणि सदाचाराची शिकवण दिली. ते संत कबीर या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धाराचा ज्यांनी पाया रचला, स्त्री शिक्षणाचा कट्टर पुरस्कार केला ते क्रांतिबा ज्योतिबा फुले, ज्यांनी गावच नाही तर माणसाच्या मेंदूतील घाण झाडून काढली, ते चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगे महाराज या बाबासाहेबांच्या 4 महान अशा गुरूंना प्रथमतः वंदन करते, अभिवादन करते. तसेच अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात हातात रंगीत तलवार उपसून खऱ्या अर्थानं रयतेचं म्हणजे बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य, स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवाच्या क्रांतिकारी विचाराला अभिवादन करते. तसेच माता यशोधरा, माता जिजाऊ, भीमाई, माता रमाई या महामातेच्या चरणी सुद्धा वंदन करते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. बोलता बोलता गाता गाता काही चूक होईल, आपल्या लेकरू म्हणून बहीण म्हणून मला क्षमा कराल अशी अपेक्षा करते व वंदन गीता सुरुवात करते. विचार ऐकला आणि आज या कार्यक्रमामध्ये पुण्यावरून आलेले साहित्यिक सुमित गुणवंत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आमच्या संचाच्या वतीने स्वागत करते आणि आगळं वेगळं वंदन सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. शब्दात लक्ष द्यायचं. आता सध्या बसून जा. सावित्री
साजरी करत आहोत आणि माता रमाईचं वंदन गीत सादर करणार आहे. कारण बाबासाहेब हे बाबासाहेब झाले यात माता रमाईचा खूप मोलाचा वाटा आहे. कदाचित माता रमाई सोडून दुसऱ्या एखाद्या स्त्री सोबत जर बाबासाहेबांनी लग्न केलं असतं तर आपली कदाचित परिस्थिती वेगळी असती. बाबासाहेब या समाजासाठी काही करू शकले नसते. बरोबर की नाही? आणि बोलत राहा, जिवंत माणसं असल्यासारखं वाटेल मला. आम्ही म्हणतो की घरोघरी बाबासाहेब पैदा झाले पाहिजे, तयार झाले पाहिजे, परंतु त्याआधी प्रत्येक घरोघरी माता रमाई जन्मास आली पाहिजे, तयार झाली पाहिजे. बरोबर की? आणि म्हणून सांगायचे बाबासाहेब माता रमाईला म्हणतात की हसतमुखानं जर तू दुःखाचा स्वीकार केला नसता तर आनंदाचा हा दिवस गेलेशा या नवकोटीला आला नसता. हसतमुखानं जर तू दुःखाचा स्वीकार केला नसता तर आनंदाचा हा दिवस गेलेशा या नवकोटीला आला नसता. घर खर्चासाठी तुला दिलेला पैसा जर तू मला पुस्तक घेण्यास दिला नसता तर रामो तुझा भिमराव कधीच साहेब झाला नसता, कधीच साहेब झाला नसता. कधी बसाए झाला नाही का? ज्येष्ठ साहित्यिक बबन दादा सर्वजणींचा मानवतेच्या अविरत लढ्याची वंदना तुला. जिथं जिथं शेर आवडाल, शब्द आवडले, तिथं तिथं आशीर्वाद टाळ्या द्या. फक्त पैसे नाही दिले तरी चालते. हे मानवतेच्या अविरत लढ्याची वंदना तुला, समानतेच्या प्रांजळ सड्यांची वंदना तुला, गगनभेदी जिद्दी उड्यांची वंदना तुला. आई रमाई या पिढ्यान पिढ्याची वंदना तुला, या पिढ्यान पिढ्याची वंदना तुला. फक्त वंदन करायचं नाही तर कृतीतून वंदन करायचं माता रमाईला. कारण बाबा तुमचा राजरत्न हो. माणसाने तर आपल्या खांद्यावर बाबासाहेबांच्या चळवळीची जिम्मेदारी घेतलीच आहे, पण आज माता रमाईच्या जयंतीनिमित्त महिलांनी सुद्धा ठरवायचं आहे की माता रमाई, बाबासाहेब जर आपल्याला घडवायचं असेल तर माता रमाई झाली पाहिजे. म्हणून माता रमाईला कृतीतून वंदन करायचं. बघा हे नीतिवान माणसाच्या नीतीमधून व्हावे, नीतिवान माणसाच्या नीतीमधून व्हावे, आभाळ व्हायचे तर मातीमधून व्हावे. कृतीमुळे ज्या आईच्या महाज्ञान सूर्य घडला, वंदन त्या रमाईला कृतीमधून व्हावे, वंदन त्या रमाईला कृतीमधून व्हावे. वंदन त्या वंदन त्या रमाईला कृतीमधून व्हावे. आणि काय कृती करायची बघा? आवाज येतोय पाठीमागे? येत असेल तर मला करून सांगा. सिटी मधून आलो यार. काय कृती करायची बघा? चळवळीचे ओझे खांद्यावर घेऊन
या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा संचाच्या वतीने स्वागत आहे. बघा, चळवळीचे ओझे खांद्यावर घेऊन, चळवळीचे ओझे खांद्यावर घेऊन, चळवळीचे ओझे खांद्यावर घेऊन वंदनार माईला कृतीशील देऊ, वंदनार माईला कृतीशील
खूप आजारी असतात. तुम्ही नागपूरचे लोक आहेत म्हणजे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, परंतु ज्या ज्या लोकांना माहित नाही त्यांना सांगावं लागेल. माता रमाई आजारी असतात. नागपुर के संजय बहुत मीठे हैं लेकिन कुछ खट्टे भी होते हैं, इसलिए बताना पड़ता है. क्या बात है. हे माता रमाई आजारी असतात आणि कुठलंच औषध गोळ्या परिणाम करत नाही. शरीर माता रमाईचे साथ देत नाही. म्हणून साहेबांना वाटतं की रमाईला बाहेर पाठवावं कुठेतरी देश हवे, आणि म्हणून साहेब धारवाडला पाठवलं. वसतिगृहामध्ये माता रमाई राहतील म्हणतील, त्यांची तब्येत बरी नाही म्हणून साहेब माता रमाईला धारवाडला पाठवतात. आणि तिथे गेल्यावर त्या वसतिगृहातील मुलांना जेवणाची सोय नसते. माता रमाईच्या लक्षात येतं. तिथल्या मराई गुरुजींना मिळालं. माता रमाई विचारतात आणि मग ते गुरुजी सांगतात की नाही साहेब इथं काही दिवसापासून शासनाची मदत आलेली नाही आणि म्हणून मुले उपाशी आहेत. तेव्हा माता रमाई बाबासाहेबांनी म्हणून दिलेल्या आपल्या सोन्याच्या बांगड्या मोडून त्या मुलांसाठी जेवणाची सोय करतात. आणि म्हणून माझ्या माय मुलांना सांगायचंय, रात चळवळीचा कष्टाने सगळ्यांपेक्षा चांगलं मी गाते, सगळ्यांपेक्षा चांगलं मी माझे विचार आहेत असं माझं म्हणणं नाही, परंतु सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून आम्ही निलेश दादांनी नवीनच माता रमाईच्या जयंतीनिमित्त हे वंदन गीत लिहिलेलं आहे आणि मी पण नवीनच गात आहे. त्यामुळे तुम्ही शब्दाकडे लक्ष द्या. जर काही चूक झाली तर तिकडे लक्ष देऊ नका. शब्द कळतात का? आवाज येतो ना बोलतो. बघा रमाचे विचार पृथ्वीराजा थोडंसं रिदमचं कमी केलं तरी चालेल.
उभी आग लावू. माघारीला झाला उभी आग लावू. माघारीला झाला उभी आग लावू. खबर करत आहे माझे मोठे बंधू. काल तुम्ही संमेलनामध्ये बघितलं असेल त्यांना. नेता काय आणि या बाबासाहेबांच्या चळवळीसाठी या नागपूरमध्ये असे महान कवी गायक होऊन गेले. त्या कवी गायकांचं सुद्धा नाव घ्यावंसं वाटतं, कारण त्यांनी आपलं आयुष्य या चळवळीसाठी कुर्बान केलं. नागराव वामन प्रताप सिंग. आकाश मोजतो आम्ही गुन्हा तुझ्यामुळे. या गीताचे कवी आदरणीय सारंगदादा पवार आणि हे त्यांचे निलेश दादा पवार. एका सुंदर गाण्यामध्ये निलेश दादासाठी काय लिहितात. नागराव वामन तो प्रताप सिंग. वामनदादा प्रताप सिंग बोलले आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी, किरण पाटणकर. आणि आज मीही गाण्याचा प्रयत्न करत आहे यांचं ऐकून यांच्या पाठीमागे. बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम सगळेच कवी गायक करत असतात आपल्या आपल्या परीने, आणि मीही प्रयत्न करत आहे. म्हणून सुषमा किरण वाणी नागराव वामन तो प्रताप सिंग. निवेशाची उद्याचा सारंग. मंजुषा आम्ही पण सुषमा किरण वाली गाव. मंजुषा आम्ही पण सुषमा किरण वाली गाव.
उपाशी होते